खड्ड्यांनी शरीराची झीज पण होती, मानसिक त्रास होतो, कामाला पोचायला वेळ लागतो, सर्व गोष्टीचा त्याचा त्रास होऊन काय ह्या पुणे कॉर्पोरेशनने किंवा गव्हर्नमेंटने लवकरच खड्डे दुरुस्त करून द्यावेत. भरपूर वाईट परिस्थिती आहे, भरपूरच खड्डे पडलेत, जाणं भरपूर तापदायक झालंय. प्रशासन लवकरात लवकर नीट करा. कधी नीट करायचे प्रशासन? खड्ड्यांमुळे भरपूर ताप होतो जायला रोज, एवढे मोठे मोठे खड्डे झालेत. प्रॉब्लेम असा आलाय ना की इथपर्यंत आल्यानंतर काही वाटत नाही, पण इथून पुढे जायला भीती वाटते आजकाल. कारण आता माझ्या मित्राला मानेला झटका बसला तर 2 दिवस दुखते ते आता, आणि सांगायचं कोणाला ते कळत नाही आहे. तुम्ही काहीतरी हे प्रयत्न करताय, धन्यवाद तुम्हाला, थँक्यू सो मच. प्रशासनाला म्हणजे रिक्वेस्ट आहे, आपण तेच करू शकतो खरं म्हणलं तर, की हे करावं सुद्धा, आणि हे मेंटेन करण्यासाठी जर काही करता आलं की त्या कॉन्ट्रॅक्टरलाच काही असतं ना, AMC म्हणतो आम्ही त्याला, मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट, की त्यांनी मेंटेन करावं, आणि त्याला काही इन्कम सोर्स राहील आणि मेंटेनन्स होईल आणि सगळ्यांनाच फायदा येईल त्याचा. नक्कीच हां, पण पाहता येईल, पेनल्टी लावता येईल यांना. आपण एवढे पैसे आपल्या टॅक्सने एवढं कमवून त्यांना चार्ज केलेला असतो आणि मेंटेन राहत नाही, त्यांना पेनल्टी कशी लावतो आपण, तसं पेनल्टीचा पण विचार केला पाहिजे याच्या बाबतीत. त्रास होत आहे, कारण ज्यावेळेस मध्ये पाणी झालं होतं तर त्यावेळेस, आणि हे माती टाकून बुजवलं, हे खूप वाईट आहे. तर ह्याचं दक्षता घ्यायला पाहिजे. हो, 1 तास लागतो, आणि हाच एक रस्ता असल्या कारणाने स्वारगेटला जाण्यासाठी, त्यामुळे खूप त्रास होत आहे. प्रशासनाला एवढंच सांगेल की त्वरित ह्याची दखल घ्यावी, कारण घराबाहेर पडणारी महिला जर सक्षम व्हायची असेल तर हे रस्ते जेवढे कारणीभूत आहेत लवकर पोहोचायला, आणि मेन म्हणजे जर तुम्हाला गाडीवर दंड करता, ते फास्ट ट्रॅक कोर्टात भरायला लावतात, तर रस्ते पण हे नांगरल्यासारखे नको आहेत, ते चांगले असले पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.